श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. भव याचा अर्थ संसार. आपण सगळ्या संसारी माणसांना हा भवरोग झालेला आहे. काय रोग आहे? आपण आहे ती परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारत नाही. आपल्या प्रतिक्रिया देतो, आपल्या रिॲक्शन्स देतो, म्हणून आपल्याला दुःख होतं. एखाद्या जोडप्याला लग्न झाल्यानंतर 2 मुलं झाली म्हणून काय आनंद झाला. गावभर पेढे वाटले. त्यात 2 मुलं हुशार निघाली. 2 मुलांनी उच्च शिक्षण घेतलं आणि 2ही मुलं अमेरिकेमध्ये निघून गेली. मग मला सांगा, मुलं चांगली आहेत, उत्तम आहेत, सुशिक्षित आहेत, पण जर ती अमेरिकेमध्ये राहत असतील आणि आईवडील म्हाताऱ्या झाल्यानंतर म्हातारपणी एकट्यानं राहायची वेळ आली, तर अशी मुलं असून तरी काय उपयोग? मग नसलेलीच बरी ना. महाराज म्हणतात, एखाद्याची मुलं आहेत आणि अमेरिकेला गेलेली आहेत आणि दुसऱ्याचा मुलगा वारला आहे, म्हणजे दोघांची परिस्थिती सारखीच की हो. त्याची आहेत पण नाहीत आणि याची नाही म्हणून नाहीत. म्हणजे दोन्ही माणसांना म्हातारपणी एकटेपणाच आला ना नशिबामध्ये. यालाच प्रारब्ध म्हणतात, यालाच भवरोग म्हणतात. आणि हे जसं आहे तसं आपल्याला स्वीकारावं लागतं. आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत हो. त्या मुलांचं प्रारब्ध अमेरिकेत जाण्याचं होतं, त्याला तुम्ही आम्ही थांबवू शकत नाही. किंवा पहिल्या माणसाच्या मुलाला आपण वाचवूही शकत नाही. त्याचा मुलगा ऐन तारुण्यात गेला, त्याचं प्रारब्ध तेवढंच होतं. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, बाबांनो, हे जसं आहे तसं स्वीकारा. या जगामध्ये कुणीही कुणाचं नाही. हे सारे नातेसंबंध जे असतात ते पूर्वसंचितानुसार, पूर्व प्रारब्धानुसार, मागच्या जन्मीच्या ऋणानुबंधानुसार ठरतात. आणि ज्यांचं आपण फार मोठं देणं लागतो किंवा ज्यांचं येणं बाकी असतं, अशी माणसं प्रपंचामध्ये आपल्या अगदी जवळ येतात. म्हणजे जणू काही ते नवरा बायकोच बनतात आणि आयुष्यभर एकमेकांना मागचं प्रारब्ध फेडत बसतात. नवरा बायकोचं तरी फेडतो, नाही तर बायको नवऱ्याचं तरी फेडत असते. कारण मागच्या जन्मीचं फार मोठं ऋण एकमेकांचं बाकी असतं. याचं घेणं बाकी असतं, तिचं देणं बाकी असतं, किंवा तिचं घेणं बाकी असतं, याचं देणं बाकी असतं. याच ऋणानुबंधाच्या गाठी असतात. अर्जुनाचं नेमकं असंच झालेलं आहे. त्याला भवरोग झालेला आहे. काय रोग झालेला आहे? की ही सगळी माणसं माझी आहेत. हे ममत्वच त्याच्या आड आलेलं आहे आणि त्यामुळे त्याची वीरवृत्ती नाहीशी झालेली आहे. पुढची ओवी बघूया आपण. हे जाणोनी ऐसी प्रौढी, जो दृष्टी सवेची विष फेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, जर हा काल सर्प चावलाच असेल तर त्याचं विष उतरवण्यासाठी असा तरबेज एक्सपर्ट मांत्रिक हवा किंवा गारुडी हवा, जो केवळ आपल्या दृष्टीनेच त्याचं विष उतरवेल. आणि
हे असं काही घडलंय अर्जुनाच्या बाबतीत हे जाणून स्वतःहूनच तो गारुडी असणारा महान पराक्रमी, या संपूर्ण जगाचा स्वामी, या संपूर्ण जगाचा निर्माता, चालक, पालक, मालक असणारा भगवान श्रीकृष्ण हाच जणू काही गारुडी बनून आपल्या मित्राला या काल सर्पाच्या विषाच्या बाधेतून उतरवण्यासाठी धावत पळत तिथे आला. असा गारुडी भेटला तर मग कितीही विष जरी अंगात भिनलेलं असलं तरी त्याचा आपल्यावर कोणताही परिणाम होत नाही, हे वर्म ज्ञानेश्वर महाराज इथे सांगतात. आणि भगवंताची ती दिव्य दृष्टी, ती अमृतमय दृष्टी असल्यामुळे त्याच्या कृपादृष्टीने अर्जुनाच्या मनातील हे काल सर्परूपी विष एका क्षणात उतरलं. मानसशास्त्र या बाबतीत असं सांगतं की माणसाचं मन स्वाभाविकता शांतच असलं पाहिजे, परंतु दोन गोष्टींमुळे आपलं मन अस्वस्थ होते. एक म्हणजे भय, भीती. कशाचं तरी आपल्याला भय वाटतं, भीती वाटते आणि म्हणून आपण अस्वस्थ होतो. भयामुळे काळजी निर्माण होते. काळजी वर्तमान काळाची असते आणि भविष्य काळाची सुद्धा असते. माणसाची काळजीच नाहीशी झाली तर त्याच्यासारखा सुखी प्राणी या जगात दुसरा नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, काळजी करून आपल्याला प्रसंग किंवा परिस्थिती बदलता येत नाही. कितीही काळजी केली तरी त्या काळजीचा काहीही उपयोग नाही. परमार्थामध्ये एक गमक काय आहे? काळजी नाहीशी व्हावी, हे परमार्थाचं गमक आहे. काय व्हायचं असेल ते होईल, मी कशाला काळजी करू? माझे सद्गुरू आहेत ना माझ्या पाठीशी, ते आहेत, ते आहेत, ते आहेत, ते पाहतायत, ते पाहतायत, ते पाहतायत आणि तेच योग्य ते करतील, तेच योग्य ते करतील, तेच योग्य ते करतील, असा ठाम दृढ विश्वास आपल्याला आपल्या सद्गुरूंवर हवा. म्हणजे काळजी करण्याचं कारणच राहत नाही, काळजी पण करत नाही आणि काळजी नाहीशी झाल्यामुळे मन शांत होतं. हिंदीमध्ये एक म्हण आहे, नंगे से खुदा भी डरता है. कर तुला काय करायचं ते, मी असा हा उघडा नागडा आहे, अजून काय माझं वाकडं करणार आहेस तू? एखादा माणूस कपडे घातलेला असेल तर फार फार तर आपल्याला त्याचे कपडे काढता येतील. एखाद्या माणसाच्या अंगावर दागिने असतील तर फार फार तर आपल्याला त्याचे दागिने लुबाडून घेता येतील. एखाद्याच्या जवळ पैसे असतील तर आपल्याला पैसे लुबाडता येतील. पण ज्याच्याजवळ काहीच नाही, जो स्वतःच उघडा नागडा आहे, त्याला अजून काय वाईट करणार आहेत? आणि म्हणून हिंदीमध्ये फार सुंदर म्हण आहे, नंगे से खुदा भी डरता है. आता काय याचं आणखीन वाकडं करू मी, काय वाटोळं करू? आधीच तो इतका खड्ड्यात पडला आहे की अजून खाली जायला जागाच नाही हो. एक गमतीने वाक्य मी मागे एकदा ऐकलं होतं. एका स्वामींना कायम जमिनीवर बसायची सवय होती. ते कधीही खुर्चीवर किंवा आसनावर बसत नसत. एकदा एका मोठ्या समारंभामध्ये सगळी माणसं खुर्च्यांवर बसली होती, मोठमोठ्या आसनांवर बसली होती आणि हे स्वामी मात्र त्या व्यासपीठावर खालीच बसले होते, जमिनीवर. लोकांना आश्चर्य वाटलं. ज्याचा सत्कार करायचा आहे ती सत्कार मूर्तीच खाली बसली आहे आणि बाकीचीच माणसं वर बसली आहेत. हे कसं काय शोभून दिसणार हो?
आणि हा माणूस काही वर बसायला तयार नाही आणि तो आपलं आसन काही सोडायला तयार नाही जमिनीवर बसलेलं. मग त्याला एका माणसाने विचारलं, स्वामी जी आप नीचे क्यों बैठते हैं, जमीन पर क्यों बैठते हैं? त्यावर त्यांनी अगदी 2च शब्दामध्ये सांगितलं, गिरने का खतरा नहीं होता. अरे मी आता जमिनीवरच आहे, अजून कुठं खाली पडणार आहे मी? जो वर आहे तो पडू शकतो, जो खुर्चीवर बसला आहे तो पडू शकतो, जो आसनावर बसला आहे तो पडू शकतो, जो टेबलावर बसला आहे तो पडू शकतो. पण जो माणूस खाली जमिनीवरच बसला आहे त्याला अजून कुठं खाली पडता येतं का? तसं आपण ग्राउंड लेव्हलवर असावं. मग आपलं अजून कोण काय वाकडं करणार? हो, मी आधी खालीच आहे. म्हणून संत लोक हेच म्हणतात, लहानपण देगा देवा. अरे लहान असण्यातच मजा आहे. कशाला हवा मोठेपणा, कशाला हवा मानपान, कशाला हवा शाल श्रीफळ जोडे? नकोच. आम्हाला आपलं छोटंच राहू दे, आम्हाला आपलं बालक अवस्थेमध्येच राहू दे आणि आम्हाला जमिनीवरच ठेव बाबा देवा, लहानपण देगा देवा. मग एखाद्या उघड्या नागड्या माणसाने भगवंतालाच आव्हान दिलं, कर तुला काय करायचं आहे, अजून काय माझं वाटोळं करणार आहेस, अजून काय माझं वाकडं करणार आहेस? त्यावेळेला भगवंताला सुद्धा कसं तरीच वाटेल की नाही का? आणि तो सुद्धा घाबरून जाईल की आता काय मी याचं नेमकं करू, असं भगवंताला देखील वाटेल. आणि म्हणून त्या अर्थाने हिंदीमध्ये म्हण आहे, नंगे से खुदा भी डरता है. म्हणजे याचा अर्थ आपण नंगे व्हा असं नाही बरं का. हां, नाही तर उगीच भलता अर्थ काढू नका. दुसऱ्या प्रकारचं भय जे आहे ते आपल्या कर्माचं किंवा आपल्या पापाचं भय असतं. एखाद्या माणसाने वाईट कर्म केलं असेल, एखाद्या माणसाने नको त्या गोष्टी केल्या असतील, एखाद्या माणसाने पाप कर्म केलं असेल तर त्याला भीती वाटते. अर्जुनाची भीती ही या दुसऱ्या प्रकारातली आहे. तो काय म्हणतोय, जर मी माझ्या गुरुजनांना, माझ्या वडीलधाऱ्या माणसांना, माझ्या हितचिंतकांना, माझ्या नातलगांना मारलं तर माझ्या हातून पाप घडेल ना देवा. आणि जर पाप घडलं तर भगवंत माझ्याजवळ राहील का? तो निघून नाही का जाणार? आणि मग त्यावेळेला हे श्रीकृष्णा तू मला सोडून नाही का जाणार? अशी त्याला भीती वाटली. म्हणून अर्जुनाची भीती जी आहे ती दुसऱ्या प्रकारची आहे. पहिल्या प्रकारची काळजीनी भीती नाही, त्याला भविष्याची काळजी नाही, वर्तमान काळाची काळजी नाही. अर्जुनाची भीती जी आहे ती पाप कर्म आपल्या हातून घडू नये याबद्दलची आहे. काही वेळेला आपल्याला हे सगळं सोडून पळून जावंसं वाटतं, पण जाणार कुठे हो? कारण आपल्या प्रारब्धामध्येच त्या गोष्टी जरी लिहिलेल्या असल्या तरी तुम्ही कुठेही जरी पळून गेलात तरी ते प्रारब्ध तुमच्या मागे येणारच आणि तिथे तीच परिस्थिती होणार, कारण तुमचं प्रारब्ध आहे. पळून जावंसं वाटलं तरी आपल्याला पळून जाता येत नाही. अर्जुनाला नेमकं असंच झालं आहे की माझ्या हातून पाप कर्म घडू नये म्हणून मी हे युद्धच सोडून पळून जाईन असं त्याच्या मनात आलं. परंतु रणभूमीवरून पळून जाणंसुद्धा शक्य नाही याच्याबद्दल भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करतातच. कारण तो क्षत्रिय आहे. क्षत्रिय माणसाचं युद्ध करणं हेच कर्तव्य आहे. रणांगणाला पाठ दाखवून जर तो पळून गेला तर त्याला नामर्द म्हणतात, हिजडा म्हणतात, बायक्या म्हणतात. आणि अशा वृत्तीचा अर्जुन निश्चितच नाही आणि म्हणून पळून जाणंही त्याला शक्य नाही.
आणि भगवंताने आणखीन एक गोष्ट सांगितली आहे, तू जर पळून गेलास तर उद्या तुझी अपकीर्ती होईल, लोक तुला नावं ठेवतील, लोक तुझी निंदा करतील, तुझी आजपर्यंत मिळालेली कीर्ती नाहीशी होईल. हे चालेल का तुला? तुझ्यासारख्या शूरवीर योद्ध्याला, तुझ्यासारख्या महापराक्रमी राजाला हे शक्य होईल का? कल्पना कर. आणि म्हणून भगवंत सगळ्याच बाजूनी सल्ला देऊन, मार्गदर्शन करून, ज्ञान देऊन अर्जुनाला सावध करतायत. अर्जुनाचं भाग्य थोर आहे की त्याला भगवंतासारखा सहकारी मिळाला, सारथी मिळाला, जो त्याच्या जीवनाचा गाडा, त्याच्या आयुष्याचा गाडा योग्य मार्गावर नेऊन ठेवणारा सारथी आहे. आपल्याही आयुष्यामध्ये असा कुणीतरी सारथी असावा, कुणावर तरी आपला भरोसा असावा. मग तो भगवंत असेल, सद्गुरू असेल, एखादा संत असेल, एखादा सज्जन असेल, एखादा चांगला माणूस असेल. आपण आपलं मन त्याच्यापाशी मोकळं करावं, आपल्या सर्व चिंता काळजा त्याला सांगाव्यात, त्याचं मार्गदर्शन घ्यावं आणि त्याच्या सारथ्याखाली आपण जीवन जगावं. हेच परमार्थाचं, अध्यात्माचं मर्म आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.